श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। बघा, मला जी माहिती आहे तो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करते। माझे उपाय जे आहेत ते एकदम साधे सोपे आणि सरळ असतात, करून पाहण्यासारखे असतात। करून बघा। आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते एकदम साधं सोपं सरळ सांगणार आहे, जे तुम्ही नेहमी घरामध्ये करत असता। ठीक आहे, करत असता किंवा ज्या गोष्टी ज्या चुका आहेत, ज्या आपल्या मणिधानी नसतानाही घडत असतात आपल्याकडून। तर बघा, कुलदेवी आपली कुठलीही असो, तर कुलदेवीची सेवा कशी करायची, कुलदेवीला प्रसन्न कसं ठेवायचं, तर बघा काय करायचं। आपल्या घरामध्ये देवी कुठलीही कुलस्वामिनी आपली असो आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा फोटो किंवा कोणत्याही देवीचा फोटो किंवा कोणत्याही देवीची मूर्ती आपल्या घरामध्ये असली तर त्या देवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर धूळ चढू द्यायची नाही। धूळ म्हणजे चढलीच नाही पाहिजे। साफ हे करत राहायचं। वरती जरी ठेवलेली असेल तरी तिला साफ करणे आपलं आद्य कर्तव्य आहे, आपलं काम आहे। ठीक आहे, सगळ्यात आधी रोज बघा, आपण जेव्हा देवाची पूजा करतो मंगळवार आणि शुक्रवार आवर्जून देवीला एक गुलाबाचं फूल किंवा गजरा किंवा हार याचे देवीला अर्पण करायलाच पाहिजे। ठीक आहे, जर गजरा हार जमत नसेल तर एक गुलाबाचं फूल आपण आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करायला हवं मंगळवार आणि शुक्रवार। देवीला हळदी कुंकू व्यवस्थित लावणे। देवघर कोणाचंही बघितलं ना तर देवीच्या चेहऱ्यावर अक्षरशः हळद आणि कुंकू लावलेलं असते। तिला व्यवस्थित कपाळावर हळदी कुंकू व्यवस्थित लावायला हवं। त्यानंतर गुलाबाचं फूल गजरा हार वाहायला हवे। देवीची व्यवस्थित पूजा करायची। आपली कुलस्वामिनी कुठलीही असली आणि कुठल्याही देवीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असेल तर धूपदीप अर्पण करणे हे आपण करायला हवं। त्यानंतर आपल्या घरामध्ये आपण आंघोळ केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं अन्न शिजवत असो, कुठल्याही प्रकारचं म्हणजे सात्विक अन्न नैवेद्य आपण हा दाखवायला हवा। जर वेगळा काही प्रकार आपण केला नाही जमलं तर साखरेची पोळी किंवा गुळाच्या पोळीचा सुद्धा आपण देवीला नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो। मात्र देवीला रोज नैवेद्य दाखवायला हवा। आपल्या कुलस्वामिनीची जेवढी सेवा होईल तेवढी करणे। बघा, कुठलीही कुलस्वामिनी असो, देवीचे नाव घेणे, देवीची पोथी वाचणे, देवीचा जप करणे, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढी कुलस्वामिनीची सेवा आपल्याला करायची असते। वर्षातून एकदा, म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं सांगते, तुमची कुलस्वामिनी कोणतीही असू द्या, वर्षातून एकदा कुलस्वामिनीला जाऊन तिची पूजा अर्चना आणि तिला व्यवस्थित साडी चोळी पातळ जे काही तुम्हाला शक्य आहे ते घेऊन देवीची व्यवस्थित ओटी भरायला हवी। वर्षातून एकदा घरातल्या सर्व लोकांनी देवीच्या दर्शनाला माथा टेकवायला जायला पाहिजे। ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कुलस्वामिनीच्या दर्शनावरून आल्यानंतर एक सवाष्ण जेव घालायची आणि तिची ओटी भरायची। मग तिला ब्लाउज पीसही दिलं तर चालेल। जर तुमच्या पॉकेटला परवडत असेल तर एखादी साडी घेतली तरी सुद्धा चालते, पण ओटी वगैरे व्यवस्थित भरायची आहे। ठीक आहे, कुलस्वामिनीची एवढी जरी सेवा व्यवस्थित केली तरी कुलस्वामिनी ही प्रसन्न राहते। साधे उपाय आहे, करून बघा। बघा, रोज संध्याकाळी दिवाबत्ती करताना राळ जाळणे, त्यानंतर रोज नसेल शक्य होत तुम्हाला तर मंगळवार आणि शुक्रवारी तरी राळ जाळायला पाहिजे। आणि घरामध्ये आरती झाल्यानंतर, देवीची आरती झाल्यानंतर पूर्ण घरामध्ये ती आरती फिरवणे हे सुद्धा करायला पाहिजे। साधे सोपे सरळ उपाय आहे, करून बघा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।